स्वागत करते मी आजच्या छानशा एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल ना तर तुम्ही आजच्या प्रॅक्टिस बघणार आहात. मी 2 महिने गावाला होती आणि गावाला असताना हे माझे हसबंड काय काय खाल्लं तुम्ही सांगा पहिले माझ्या युट्यूब फॅमिलीला. मी 2 महिने गावाला होती. तुझे देत नाही ते खाल्लं मी. का तुम्हाला मी सांगितलं होतं का ते सर्व खायला? मग छान भेटला ना तो नव्हती निघ. मग काय केलं आता? काय नाही, बरोबर आहे सगळं. असं पोट वाढून घेतलं. 15 दिवसापासून मी यांच्याकडनं काही प्रॅक्टिस करून घेते ज्या त्यांच्या बेबी फॅट वरती असर करतील. कारण की जर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते, तुमचे फॅट कमी करते आणि घरातच असं टमी वाढलेली असेल तर ती मला सहन होईल का? होईल का? होईल ना. कशी काय होईल? मग 15 दिवसापासून काय एवढी मेहनत करताय? आम्हाला खाऊ दे चांगलं. आता काही एक्सरसाइज करूया. ज्या तुम्ही तुमच्या मिस्टरांचं जर असं पोट वाढलं असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकता किंवा दोघे सोबत सोबत देखील करू शकता. तुमचं पण पोट कमी होईल आणि त्यांचं पण होईल. तर करायच्या का रोजच्या आपल्या प्रॅक्टिस? पहिले ताडासन मध्ये होल्ड करून म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करू शकता. हाताला वरती घेऊन तुम्ही वॉक करा आणि पायाच्या पंजांवरती या. 1 2 पायाच्या पंजांवरती या. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इतकी हाईट आहे तुमची ते कॅमेऱ्यात पण तुम्ही जाते. 13 14 15 16 17 18 19 20. ओके, नेक्स्ट पोट कमी करायचंय. या पोझिशन मध्ये यायचं. 1 आणि स्क्वीज करायचं. पोटाला आतमध्ये खेचायचं. जेव्हा श्वास भरता पोट आतमध्ये गेलं पाहिजे. हा, रोज शिकवते तेवढं करा व्यवस्थित. करा सांगावं लागतं बाबा, काय सांगू तुम्हाला. पायामध्ये अंतर करा. सर इथे बघा जरा, तसं नका करू. आतमध्ये घ्या. इथे असं 1 2 सरक. काय सरक? काय करताय? करतो तू सरक. पाय असा घ्या ना. असा पाय ना. समजला? आम्ही फुसफुस नाही करते सर. श्वास घ्या, श्वास भरा, श्वास सोडायचा असतो तेव्हा हे पोट आतमध्ये जाणार. व्हेरी गुड. 1 20 करा. दुसऱ्या पायाला इकडे न्या. 2 3 हा पण पाय, तो पण पाय. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जिमला जाऊ शकत नाही कारण की टाइम नाहीये म्हणून घरी तर प्रॅक्टिस करू शकतात ना अशा. आता मजा आहे. काय रिप्लाय नाही सर? कसं वाटतंय सर एक प्रॅक्टिस करून? थकलो. एकायच्यातच हवा खुश नुसतं बोलण्यातच. चालतंय हवा बोल लवकर. आता नेक्स्ट पायामध्ये अंतर करा. करा असं अंतर. तू हे तिकडे बाजून तो आणि पायामध्ये अंतर केल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये 1 2 3 हा कंटिन्यू करूया. करा अंतर पायामध्ये. व्हेरी गुड. 1 वा वा. हात तिथे पोचवायचा आहे. कुठे? पायावरती पोचवायचा आहे. फक्त का शरीर? करा जरा एक्सरसाइज तर नको त्यांना. 1 2 खाली पोचवा. पोचत नाही. का नाही पोचत? असं माझ्या पोचत बाबा. पोचत. 1 2 3 4 5 6 7
8 9 काय आहे 10 11 12 13 14 16 17 18 19 20. तुम्हीच विचार करा मैत्रिणींनो की मी यांच्याकडनं 15 दिवसापासून कशा एक्सरसाइज करून घेत असेल. 20 केलं की हु, हा करतात लगेच. पुढचे राऊंडच होत नाही. आता या पोझिशन मध्ये हात आणि क्लॅप 1 2 3 हे आत दाबा 1 हात असे ठेवा ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वाव जमलं 11 12 13 14 15 16 17 श्वास का वरती चाललाय 18 19 20 च्या मध्येच. आता हाताला असं वरती न्यायचं पोट आतमध्ये नाही जे करतो रोज ते करावंच लागेल. पोटाला आतमध्ये न्यायचं हात वरती न्यायचे आणि पूर्ण किक 1 हा होत आहे 2 1 जिथपर्यंत पायाला हात जातो तिथपर्यंत 2 अशी आहे ना अशी फिरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 8 काय करताय ओके हा ठीक आहे. नेक्स्ट ब्रीदिंग ब्रीद आउट ब्रीदिंग ब्रीद आउट ब्रीदिंग ब्रीद आउट होतंय सगळं होतंय करायचंय 1 2 3 खाली खाली किती पोचायच्या कुठे हा 1 व्हेरी गुड हा करा तेवढं यार काय असं करता तुम्ही 1 2 पायाच्या पंजांवरती या हात वरती नेल्यावर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे पायाच्या पंजांवरती आले मी तुम्ही पायाच्या पंजांवरती यायचा प्रयत्न करा. जास्त पोटावरती प्रेशर होतं. आधी जम्पिंग जम्प मारायची या पोझिशन मध्ये 1 2 3 ओके स्टार्ट 1 व्हेरी गुड 2 3 हा ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ओके रिलॅक्स. मजा आया ठीक आहे. तर या प्रॅक्टिस मी यांच्याकडनं रोज करून घेते आणि तुम्हाला प्रॅक्टिस करून कसं वाटतं आता 5-10 दिवस झाले हे बघा करताना थकवा येतो करायचं मन नाही करत पण केल्याच्या नंतर दिवसभर फ्रेश वाटतं हलकं फील होतं आणि ऍसिडिटीचा त्रास आहे यांना तो ऍसिडिटीचा त्रास यांचा 15 दिवसापासून गायब झालेला आहे. पोट पण हळूहळू कमी होणार आहे. थोडं खाण्यापिण्यावरती चालू आहे माझं डाएट बिएट थोडं ड्रिंक वगैरे पण चालू आहेत घेणं तर ह्या प्रॅक्टिस पण चालू आहेत तर तुम्ही पण नक्कीच या प्रॅक्टिस पण करा आणि पाण्याची हॅबिट जास्त ठेवा
थोडासा घरातला आहार खा. यांनी खूप सारा काही बोलतात ना जंक फूड खाल्लेला आहे बाहेरच. 2 महिने मी नव्हते तर मस्त चान्स घेतलेला आहे. म्हणून असं झालेली हालत आहे ना. आता तुम्ही बोला पुढे. व्हिडिओला लाईक शेअर काय तरी आता बोला प्लीज प्लीज, एवढं तर करा. लाईक शेअर कमेंट करा. कसं वाटलं यांचे एक्सरसाइज ते पण सांगा. हा धन्य धन्य. चला बाय. बाय बाय. जय महाराष्ट्र.